आता जी पोलीस भरती होईल मित्रांनो, ती आता जवळपास सहसा संपलेली आहे आणि याच्यानंतर तुम्हाला पुढे काय करायचं आहे आणि तुम्हाला आगामी काळासाठी कोणकोणत्या भरत्या येतील आणि जे विद्यार्थ्यांना वेटिंगला असतील, काही ज्यांची वयवाढ वगैरे संपले असतील, या सगळ्या विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमध्ये फायदा होतील. आता विद्यार्थी मित्रांनो, आता सध्या सहसा पोलीस भरती संपत आलेली आहे आणि बरेच जिल्ह्यांचे निवड यादीपर्यंत लागलेले बरेच विद्यार्थी आता जॉईन वगैरे पण झालेले आणि काही विद्यार्थी वेटिंगला असतील किंवा काही विद्यार्थ्यांची टोटल कमी झाली असतील किंवा काही विद्यार्थी ग्राउंडमध्ये अपात्र झाले असतील, त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता सहसा पोलीस भरती संपलेली आहे मित्रांनो. यानंतर बरेच विद्यार्थी वेटिंगला वगैरे पाहायला मिळतील तुम्हाला आणि जे वेटिंगला विद्यार्थी वगैरे असतात त्यांना MSFसाठी एक MSFमध्ये म्हणजे वेटिंगमधून तुम्हाला MSFसाठी बोलवतात मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांना आता पोलीस भरती संपल्यानंतर MSFसाठी वेटिंगला बोलवण्यात येतील, ते वेटिंगचे विद्यार्थी तुमची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही MSFसाठी तुमची इच्छा असेल तुम्ही जॉईन करू शकता मित्रांनो. MSFला सुरुवातीला तुम्हाला 19,400 सध्या पेमेंट आहे आणि मंत्रिमंडळामध्ये सध्या त्यांनी MSF पगारवाढसाठी आता मुद्दा मांडलेला आहे. आणि राहिला विषय मित्रांनो, ज्यांची इच्छा असेल ते नक्कीच जा. तुम्हाला ट्रेनिंगला वगैरे 20,000 वगैरे काहीतरी भरावं लागतं. 45 दिवसासाठी MSFसाठी पेमेंट असते मित्रांनो. आणि त्यानंतर तुम्हाला ड्युटीत मुंबईत किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्शन झालेले त्या ठिकाणी तुम्हाला कळवण्यात येते की या ठिकाणी तुमची जॉब असणार आहे, त्या ठिकाणी तुम्हाला ड्युटी देण्यात येते. आता राहिला विषय मित्रांनो, परत आता जे वेटिंगला असतील ते MSFला ज्यांची इच्छा असेल ते करतील आणि आगामी काळामध्ये तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. नक्की तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे मित्रांनो. तुम्ही टेन्शन लोड घ्यायचं नाही आहे. नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत एक नवीन होमगार्ड भरती पाहायला मिळणार, नक्कीच मिळणार मित्रांनो. मोठी होमगार्ड भरती तुम्हाला पाहायला मिळणार. त्यामध्ये नाशिक जिल्ह्याचे वगैरे तुम्हाला जास्त जागा पाहायला मिळतील. अदर जिल्ह्याला पण वगैरे जागा असतील, पण ते नाशिकच्या तुलनेत थोडे कमी असतील. आणि त्याच्यानंतर अजून तुम्हाला सांगतो मित्रांनो, वनरक्षक आणि दारूबंदी भरती पण तुम्हाला जून, जुलै किंवा ऑक्टोबरपर्यंत पाहायला मिळतील. त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचे चांगले ग्राउंड असतील नक्कीच त्यांना वनरक्षक भरतीसाठी फायदा होईल. दारूबंदी भरतीसाठी पण दारूबंदी पोलीसमध्ये विद्यार्थी MPSC वगैरे वाले विद्यार्थी त्यामध्ये त्यांना पेपर वगैरे देतात, त्यांना ग्राउंड हार्ड जातो मित्रांनो. आणि मागच्या वर्षी दारूबंदीचा तुम्ही कट ऑफ बघितला, दारूबंदीचा पण कट ऑफ तुम्हाला खूपच कमी पाहायला मिळाला. त्याचं कारण मित्रांनो, जे MPSC वाले विद्यार्थी त्यांनी पेपर दिलेला होता आणि ग्राउंडसाठी बरेच विद्यार्थी अपात्र म्हणजे ग्राउंडसाठी आलेच नाही. बरेच 5,000च्या आसपास काहीतरी दारूबंदी पोलीससाठी विद्यार्थी ग्राउंडला क्वालिफाय झाले. प्रत्येकाला बोलण्यात आलं, त्यामध्ये बरेच विद्यार्थी ॲब्सेंट होते मैदानी चाचणीसाठी आणि त्यासाठी दारूबंदी पोलीसचं पण खूप कट ऑफ कमी लागला. आणि तुम्ही ग्राउंडची वगैरे तयारी नक्कीच चालू ठेवा मित्रांनो. तुम्हाला जे एक मी सांगतो, होमगार्ड भरती आणि वनरक्षक भरतीसाठी नक्कीच तुम्हाला ग्राउंडचा फायदा होणार आहे आगामी काळात भरतीमध्ये. आणि नवीन पोलीस भरतीविषयी तुम्हाला सांगतो मित्रांनो, आता सध्या रिक्त जागेंचा अहवाल वगैरे घ्यायचं चालू आहे. नवीन पोलीस भरती म्हटलं तर सविस्तर अजून काही ऑफिशियल अपडेट नाही आहे, पण तरी मी तुम्हाला सांगू इच्छितो की ऑक्टोबर-डिसेंबरच्या आधी तुम्हाला एक नाशिक कुंभमेळ्याच्या आधी एक नवीन मोठी पोलीस भरती 14,000 ते 17,000च्या आसपास पाहायला मिळतील. आणि तुम्ही खचून जायचं नाही मित्रांनो. कंटिन्यू तुम्ही स्टडी तुमची चालू ठेवायची. वाटल्यास तुम्ही एक टाईम ग्राउंड करा. जे विद्यार्थ्यांचे जास्त ग्राउंड वीक असतील, जे या भरतीमध्ये बाहेर पडलेले असतील, त्यांनी नक्की ग्राउंडवर जास्त भर द्यायचे मित्रांनो. आणि जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचे, बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करून घ्या मित्रांनो. नक्कीच तुम्हाला पोलीस भरती रिलेटिव्ह जे पण महत्त्वाचे अपडेट असतात मी तुमच्यासाठी नक्कीच व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करतो. जेवढा लवकर झालं तेवढा लवकर मी तुमच्यासाठी अपडेट आणण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे, पोलीस भरती पॉईंट. चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देण्यात आलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही टेलिग्राम जॉईन करू शकता. आणि जास्त जे भरती प्रक्रियेतून विद्यार्थी वगैरे बाहेर पडत आहे मित्रांनो, तुम्ही जास्त लोड घ्यायचा नाही आहे. आणि जे विद्यार्थ्यांचं वय जास्त मित्रांनो, त्यांना वाटत असेल आगामी भरती काळामध्ये तुम्ही वयामध्ये बाहेर निघू इच्छिता, तर तुमच्यासाठी खूप प्रयत्न चालू मित्रांनो. मुकुल सर झाले, हार्दे सर झाले, विठ्ठल बडे सर झाले, सगळ्यांनी मिळून तुमच्यासाठी वय वाढसाठी तुम्ही मागच्या 2 भरतीत जसे प्रयत्न केले, ह्या भरतीतही तुम्ही प्रयत्न करा मित्रांनो. नक्कीच तुम्हाला आगामी जी पोलीस भरतीसाठी नक्कीच तुम्हाला वयवाढ पाहायला मिळेल. कारण MP झालं, गुजरात झालं, ह्या राज्यातील पोलिसासाठी कमीत कमी वय 40 वर्षापर्यंत आहे. आणि राहिला विषय दारूबंदी पोलीस महाराष्ट्र या आपली जी दारूबंदी पोलीस होते त्यासाठी पण तुम्ही 38 वर्षापर्यंत ग्राउंड करू शकता किंवा 38 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. आणि दारूबंदी पोलीसला तुम्ही 38 वर्षापर्यंत भरू शकता मित्रांनो. पोलीस भरतीला का बरं तुम्ही देऊ शकत नाही? माजी सैनिक जर 38व्या वर्षी ग्राउंड देऊ शकतो,
तर तुम्ही जे आजकालचे विद्यार्थी असतात प्रत्येक ग्राउंड करतात ते पण देऊ शकतात. नक्की तुम्ही आता वयवाढसाठी सगळ्यांनी एकदा प्रयत्न करायचा आहे. पोलीस भरती संपली म्हणजे तुमचं करिअर संपलं नाही मित्रांनो. आगामी काळामध्ये तुम्हाला अनेक पोलीस भरती पाहायला मिळतील, अनेक होमगार्ड भरती पाहायला मिळतील, दारूबंदी पोलीस भरती पाहायला मिळतील. त्यासाठी कंटिन्यू तुम्ही सातत्याने मित्रांनो स्टडी चालू ठेवायची. एवढा लोड वगैरे घ्यायचं नाही. रिलॅक्स व्हा, माइंड फ्रेश करा आणि परत नव्याने पेटून उठा मित्रांनो. नक्कीच तुम्हाला तुमचं प्रयत्नाचं यश मिळेल. आत्तापर्यंत तुम्ही जेवढं प्रयत्न केलं नक्कीच तुम्हाला आगामी काळासाठी थोड्याने तुम्ही होकले. येणाऱ्या आगामी भरतीमध्ये नक्कीच तुमचं स्वप्न पूर्ण होतील. त्यासाठी सगळ्यांनी मनापासून प्रयत्न करायचे मित्रांनो. जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करून घ्या. एक व्हिडिओला नक्कीच लाईक करा मित्रांनो. आणि तुमचे जे पण डाऊट वगैरे क्वेश्चन असतील तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये मांडा. नक्कीच मी प्रत्येकाच्या प्रश्नाचं निवारण करण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. आणि कोणाला खूपच काही अडचण असेल तर मला इंस्टाग्रामला मेसेज करा. तुमचे डॉक्युमेंट विषय असतील किंवा कोणते पण पर्सनल प्रॉब्लेम असतील, मैदानी चाचणी वगैरे डॉक्युमेंट अजून काही असतील तर नक्कीच माझ्याशी शेअर करा. नक्कीच मी तुम्हाला सहकार्य मदत करण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो. मी खूप मनापासून तळमळीने तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो मित्रांनो. तुम्ही मला सहकार्य करा. आता भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो. एवढा लोड घ्यायचा नाही मित्रांनो. भरती संपली म्हणजे आपलं आयुष्य संपलेलं नाही. आपल्याकडे अजून भरपूर वेळ आहे. आगामी काळामध्ये आपण नक्कीच मित्रांनो स्वप्न पूर्ण करू. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.